नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे थोडीशी चिंता वाढवणारी, कारण राज्यामध्ये कोरोनाचा तिसरा बळी गेलाय। मुंबईत हा बळी गेलेला आहे। कस्तुरबा रुग्णालयात एका 65 वर्षाच्या कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू झालाय। त्यामुळे आता महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या 3 इतकी झाली आहे। या व्यक्तीला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता आणि त्यामुळेच आणि कोरोनामुळे त्याचा बळी गेलेला आहे। कस्तुरबा रुग्णालयामध्ये हा रुग्ण दाखल होता। तिसरा बळी राज्यातला गेलेला आहे। आता राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 101 झाली आहे। पण एकीकडे रुग्ण बरे होत आहेत, नक्कीच ती दिलासा देणारी गोष्ट आहे। पण दुसरीकडे मात्र एका 65 वर्षाच्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। 60 वर्षांच्या वरचे लोक आणि ज्यांना रक्तदाब आहे आणि मधुमेह आहे, अशा सगळ्या व्यक्तींनी सावध राहावं, कारण नसताना घराबाहेर पडू नये असं आवाहन यासाठीच वारंवार केलं जात आहे। कारण कोरोनाचा सर्वात जास्त धोका हा वय वर्ष 60च्या वर असणाऱ्या लोकांना आणि मधुमेह असणाऱ्यांना जास्त आहे आणि म्हणूनच या मधुमेहींनी 60च्या वर ज्यांचं वय आहे त्यांनी घराबाहेर विनाकारण पडू नये, घरी राहा, सुरक्षित राहा असं आवाहन वारंवार केलं जात आहे। कस्तुरबा रुग्णालयामध्ये हा मृत्यू झालाय। पहिला बळी गेला होता, त्यानंतर दुसरा बळी गेला कस्तुरबा रुग्णालयामध्ये आणि हा तिसरा बळी आता कस्तुरबा रुग्णालयामध्येच गेलेला आहे। एकूण 3 बळी आतापर्यंत कोरोनाचे राज्यामध्ये गेलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की संचारबंदी लागू करण्यात आली आहे, पण ही संचारबंदी धुडकावून सुद्धा त्याला गांभीर्याने न घेता सर्रास लोक रस्त्यावर उतरलेले होते। कस्तुरबा रुग्णालयामध्ये जिथे डॉक्टर नर्सेस प्रयत्नांची पराकाष्ठा करून कोरोनाच्या रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न करतायत, दुसरीकडे संचारबंदी धुडकावून रस्त्यावर लोक येत आहेत आणि त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आणि धोका जास्त निर्माण झालेला आहे। आत्ताची ही बातमी आहे की कोरोनाच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे। आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे। स्वाती, एकीकडे दिलासा देणारी बातमी तू दिली होतीस की 12 रुग्ण आता बरे होत आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती डॉक्टर्स आणि नर्सेसनं, पण दुसरीकडे ही सुद्धा दुःखद बातमी येते की कोरोनाच्या या रुग्णाचा मृत्यू झालेला। 3 बळी आतापर्यंत गेलेत, काय अधिक सांगशील? ही व्यक्ती होती, हिचं वय नेमकं किती होतं आणि त्याबद्दल काय सांगशील? खरं तर 65 वर्षांचे हे सिनियर सिटीजन होते। ते UAE-वरनं आले, आधी ते अहमदाबादला गेले होते, पण त्यांची तब्येत खालावली, ते मुंबईत आले आणि कस्तुरबामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं। 20 मार्चला ते इथे आले, पण आता दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांना उच्च रक्तदाबाचा आणि अनियंत्रित मधुमेहाचा त्रास होता। खरं तर आपण बघतोय की मागचे जे काही 4 मृत्यू झालेपैकी 1 मृत्यू हा कोरोनामुळे झाला नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं, पण या 4ही मृत्यूंचं आपण जर आपण वय बघितलं तर सगळेचे सगळे सिनियर सिटीजन होते। आता हा आकडा जो अधिक वाढू नये, पॉझिटिव्हचा आकडा वाढू नये, जर आता आपण मुंबईत बघितलं तर मुंबईतला एकूण आकडा पॉझिटिव्ह 37चा आहे। पैकी 4 मृत्यू झालेत, 3 त्यातले कोरोनाग्रस्त आहेत आणि आता 12 आहेत चांगले होण्याच्या मार्गावर आहेत। म्हणजे आपण बघितलं की आकडा तसा दिलासादायक आहे आणि म्हणून सरकार म्हणतंय की जेवढं घरी राहाल तेवढं स्वतःसाठी योग्य आहे। जरा मी ही दृश्य तुम्हाला दाखवते। ही दृश्य आहेत भाईंदरमधली, भाईंदर ईस्टची। आपण बघतो की लोकांचं खरंच असं कुठलं अतिमहत्वाचं काम आहे, लोक आरामात फिरताना बघायला मिळतात। हे गृहस्थ कदाचित मेडिकल स्टोअरमध्ये आले होते, पण आता आपण बघितलंय की छान आरामात रस्त्यावरनं गाड्या धावत नाहीयेत, त्यामुळे आरामात चालणं सुरू आहे, आरामात बाईकवरनं फिरणं सुरू आहे। म्हणजे राज्य सरकारला काही कळत नाही की राज्य सरकारने ट्रेन बंद करायला लावल्या, राज्य सरकारने सगळ्या गोष्टींवर नियंत्रणं घातली, ST बसेस बंद केल्या, संचारबंदी लागू केली आणि राज्य सरकारला काही कळतंय का? याच आविर्भावामध्ये लोकांचा हा थाट सुरू आहे। मी पुन्हा दाखवते, इकडचे काही जण, अनेक जण, जरा इथे आपण दाखवूया की इथली बाकी जीवनावश्यक वस्तू विकणारी दुकानं आणि मेडिकल स्टोअर ओपन आहेत, पण त्यानंतरही आता जर आपण बघितलं, जरा त्या दिशेनं जरा मी माझ्या विजयला सांगते की जरा दाखव की बघूया आपण की हा जो काही पिकनिक वजा लोकांचा कारभार आहे आपण बघतोय तो न पटणारा आहे, चीड आणायला लावणारा आहे, राग आणायला लावणारा आहे। कारण सातत्यानं म्हटलं जातं तरी तुम्ही ऐकत नाहीयेत। देशसेवा जाऊ द्या, समाजाप्रतीची बांधिलकी जाऊ द्या, तुमच्या घराबद्दल विचार करा की तुम्ही पॉझिटिव्ह झालात तर तुमच्या घरातल्या बाकीच्यांना तर त्रास होईलच, पण आपल्यामुळे आपल्या घरातल्यांना त्रास होतो। अगदी खरं स्वाती, म्हणजे ही संचारबंदी आणि हे सगळे निर्बंध कुणासाठी सरकारनं घातलेत हा खरोखरच हे या लोकांना कळलेलंच नाही आणि त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका सुद्धा वाढतोय, याचं गांभीर्य सुद्धा कळत नाही। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। पुढची बातमी आहे नागपूरमधली, कारण असं जर विनाकारण तुम्ही रस्त्यावर फिरत असाल तर काय होऊ शकतं
हे नागपूर पोलिसांनी दाखवून दिलंय आणि रस्त्यावर विनाकारण फिरत असलेल्या लोकांना नागपूर पोलिसांनी दणादण चोप दिलेला आहे। संचारबंदी लागू असून सुद्धा आज नागपूरमध्ये सकाळपासूनच अनेक जण रस्त्यावर निघाले होते। मग कुणाला उठाबशा काढायला लावल्या तर कुणाला पोलिसांनी काठ्या लाठांनी चांगलाच समाचार घेतलेला आहे। नागपूरच्या व्हरायटी चौक आणि इतर ठिकाणी सकाळपासूनच पोलिसांनी ही अशी सक्ती दाखवली। काहीही काम नसताना विनाकारण जे बाहेर फिरत होते त्या लोकांना हे असे दणादण तडाखे दिलेत आणि अशीच कारवाई व्हायला हवी। कारण वारंवार सरकार सांगते जर संचारबंदी केलेली आहे, जर लॉकडाऊन केलेला आहे तर याचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या घरातच राहिलं पाहिजे, पण ते लक्षात न घेता लोक असे फिरतायत। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते। प्रशांत, खूपच कडक कारवाई सुरू केलेली दिसते नागपूर पोलिसांनी, काय आताचे अपडेट्स आहेत? सरकारने लॉकडाऊन केलं, कालपासून संचारबंदी केल्यावरही लोक रस्त्यावर येऊन फिरतात आहे। आज सकाळपासून लोक रस्त्यावर निघाले। नागपूरच्या सीताबर्डी भागामध्ये पोलिसांनी एकदम सकाळपासून कडक कारवाईला सुरुवात केली। लोकांना बिलकुल दणादण दणके दिले। आताच थोड्या वेळापूर्वी नागपूरच्या तांडापेठ परिसरामधील लोक असेच गल्लोगल्ली फिरून राहिले आहे, काही कामानिमित्त नाही, काही नाही, असे त्यांना दणादण देऊन आता त्यांना ठोकण्याचं काम पोलीस करत आहे आणि पोलिसांतर्फे कडक कारवाई करण्यात येत आहे। कोणी असो, आणि पोलिसांनी आता एक काढलाय की ज्या कोणाला बाहेर कामानिमित्त जायचं असेल तर त्यांनी त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांची परमिशन घ्यायची की मी या कामानिमित्त बाहेर निघत आहे, तर पोलीस त्यांना परमिशन देणार आणि ती परमिशन दाखवूनच ते पुढे जाऊ शकतात। त्याशिवाय जर त्यांच्याजवळ कोणती अशी हे नसेल परमिशन तर त्यांना दंडे पडणार असं पोलिसांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे। अगदी प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि खरोखरच नागपूर पोलिसांनी हे पाऊल उचललंय, हे खरोखर खूप महत्त्वाचं आहे, कारण विनाकारण जे महाभागाचे घराबाहेर पडतात त्यांना ही अशीच अद्दल घडवायला पाहिजे। आपण बघतोय अक्षरशः पाठलागावर आहेत पोलीस, दिवसातले 24 तासापैकी जवळ सतत ड्युटीवर आहेत, त्यांच्यावरही ताण आहे। पोलीस बंदोबस्तासाठी आहेत, ते आपल्या संरक्षणासाठी आहेत, पण त्यांना आपण नाहक त्रास देतोय ही गोष्ट सुद्धा लक्षात येत नाहीये आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी न घेता सर्रास असे लोक बाहेर फिरतात। कामानिमित्त तुम्ही बाहेर पडा, अति आवश्यक काम असेल तर नक्की बाहेर पडा, पण जर विनाकारण बाहेर पडलात तर पोलिसांकडनं तुम्हाला रट्टे पडतील हे मात्र निश्चित। सांगलीमध्ये सुद्धा असंच काहीसं घडलेलं आहे, पण सांगलीमध्ये पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे। नाहक घराबाहेर पडणाऱ्या एका महाभागाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवलेली आहे। या रिकाम टेकड्यांच्या हातामध्ये मैं समाज का दुश्मन हूँ, मैं घर पर नहीं रहूंगा अशा आशयाची पोस्टर्स भर रस्त्यात या पोलिसांनी दिलेली आहेत। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल। आसिफ, खरोखर खूप कौतुकास्पद काम आहे हे, कारण की अशा प्रकारे पोस्टर्स देऊन तरी निदान लाज वाटेल या लोकांना जे विनाकारण घराबाहेर पडतायत। इतकी तू म्हणतेस ते बरोबर आहे। गेले 3 दिवस झाले पोलीस अहोरात्र कष्ट करत आहेत, लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तरी सुद्धा सांगलीतली जनता ही एखाद्या पिकनिक प्रमाणे मोबाईल शूट कर किंवा कुठे बाहेर फिर, बगीच्यात फिर किंवा बाजारात जा असं फिरत आहेत। पण पोलिसांनी या लोकांसमोर हात टेकलेले आहेत आणि हात टेकून लोकांना त्यांच्याकडे बोर्ड दिले आहेत की मैं समाज का दुश्मन हूँ, मैं घर में नहीं रहूंगा, मी नालायक आहे असं पोस्टर दिलंय। तर ह्या लोकांना काहीतरी मनाची किंवा जनाची थोडी लाज वाटेल, त्यानंतर हे लोक सुचतील असा फंडा पोलिसांनी उडकून काढलेला आहे। काही लोक अजून सुद्धा आहे की काही नागरिक आहेत की घराच्या बाहेर फिरतायत, पोलीस आपल्या खाक्या दाखवत आहेत, काट्यानं बडवत आहेत, उठ्या बशा करत आहेत, तरी सुद्धा नागरिक हे घराच्या बाहेरून पडत आहेत। केतकी धन्यवाद आसिफ या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय सांगलीमध्ये तर पोलिसांनी हा खरोखरच वेगळी शक्कल शोधून काढलेली आहे। निदान आता तरी हे लोक सुधारतील अशी अपेक्षा आहे। राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली पण त्याचं गांभीर्य मात्र कळलेलं नाही आणि बारामतीत सुद्धा असंच दिसून येते, कारण काही तरुण गाडी घेऊन रस्त्यावर विनाकारण फिरतायत आणि मग अशा तरुणांना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवलाय। गाडी घेऊन फिरणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले, त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलंय। ही बारामतीतली दृश्य आहेत आणि आपल्याला माहिती आहे की ठिकठिकाणी पोलिसांनी आता आपला पोलिसी खाक्या दाखवायला सुरुवात केलेली आहे। पण विनाकारण तुम्ही रस्त्यावर का फिरताय? घरामध्ये बसा, घरामध्ये स्वतःची काळजी घ्या, घरी तुम्ही राहाल तर सुरक्षित राहाल हे वारंवार सांगितलं जात आहे। संचारबंदी तुमच्या हितासाठी आहे हे लक्षात न घेता जे असं फिरतायत त्यांना अद्दल घडवली जाते।